पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सध्या करण्यात येते। आपण ही दृश्य बघतोय। मुंबईमध्ये सीजेपीचं आंदोलन आहे आणि एकंदरीतच या सगळ्या आंदोलकांना सध्या पोलीस ताब्यात घेतात। कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन आहे। मुंबईमध्ये कॉकरोच जनता पार्टीनं या आंदोलनाची हाक दिलेली आहे। दुसरीकडे आपण बघतोय की दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांनी सुद्धा आमरण उपोषणाची हाक दिलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या मुंबईमध्ये सीजेपीनं आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। पोलिसांकडून आता सध्या या आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या या सगळ्या शैक्षणिक भविष्यासाठी हे सफल व्हावं, कोणत्याही अडचणींचा सामना या विद्यार्थ्यांना करता येऊ नये अशी जी हाक आहे ती आपण या ठिकाणी आंदोलनामधून देताना पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, मुंबईमध्ये सीजेपीचं आंदोलन करण्यात येते, काय मागण्या आहेत या आंदोलकांच्या? त्यांच्या जंतर मंतर जिथे ते आंदोलन करत होते त्या स्थळावरचा कुठलं हॉस्पिटलला ऍडमिट केलं, त्याच्यानंतर सगळ्या देशामध्ये एकच चर्चा जी आहे ती रंगून आलेली पाहायला मिळाली। आणि आपण आता बघतोय की त्याचे पडसाद म्हणून मुंबईच्या महत्वाच्या स्थानकाजवळ जिथे मेट्रोचा A4 गेट आहे त्याच्या बाहेर या सगळ्यांनी बीजेपीची जी सगळी मुलं आहेत त्यांनी आंदोलन केलं पाहायला मिळत आहे। ही तानाशाही नाही चालली अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी दिल्या। त्याचबरोबर आता बघतोय आपण की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। भाग्यश्री, काही तांत्रिक कारणामुळे तुझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण या आंदोलनाच्या ठिकाणची दृश्य पाहतोय। सध्या या सर्व कार्यकर्त्यांना आंदोलकांना सध्या पोलीस पकडून नेत आहेत। आमचा संविधानिक अधिकार त्यांना गाडीतून काढायला सांगा। आता पण इथे तेच चाललंय। सकाळी कोणाला राईट दिलंय त्यांना आतमध्ये करायला? कोणी दिली कमांड? त्यांना जोपर्यंत बाहेर काढत नाही आम्ही गाडीत नाही चढणार। आम्ही नाही चढणार। आमच्या कार्यकर्त्यांना गाडीच्या बाहेर काढा। आम्ही बाहेर काढा सगळ्यांना। एवढा मोठा मीडिया आहे ते काय करतात तुम्ही लोक? सगळ्यांना सांगा बाहेर काढायला। आम्ही या देशाचं भविष्य आहोत, कळतंय का तुम्हाला? जर आम्हाला असं ट्रीट करताय तर आम्ही गुंड नाही, या देशाचं भविष्य आहोत आम्ही। ज्याने सोनम वांचूला उचललं ना त्याला अटक करा। ज्याने सोनम वांचूला उचललं त्या धर्मेंद्र प्रधानला रेजिग्नेशन द्यायला सांगा। नरेंद्र मोदींनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांनी रेजिग्नेशन दिला पाहिजे। दिल्ली पोलीस ही अत्यंत जातीवादी आहे, ती अशाच पद्धतीने ट्रीट करते आमच्या कार्यकर्त्यांना। जोपर्यंत मी गुंडा आहे का? मी गुंडा आहे? मला सांग, मी गुंडा आहे? मी गुंडा आहे का? सांग मला। उचलायच्या आधी मी गुंडा आहे? नाही, मी उचल। मैडम एक मिनट आपको किसी ने हाथ लगाया? किसी को हाथ लगाया क्या? चल बाहेर ये इकडे या साईडला ये। त्यामुळे आपण एकंदरीतच ही दृश्य बघतोय। सध्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न इकडे मुंबई पोलीस करतायत। पोलिसांवरती खऱ्या अर्थानं इकडे ताण निर्माण झालेला आहे। मुंबईमध्ये सीजेपीचं आंदोलन सध्या सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी सीजेपीनं सध्या आंदोलनाची कशा पद्धतीने त्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळते आपण बघू शकतो। हो 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 बघू। सर्व आंदोलकांना सध्या पोलीस घेऊन जात आहेत। कोणत्याही परवानगीशिवाय इकडे आंदोलन केलं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व पोलिसांनी या आंदोलकांना आता सध्या ताब्यात घेतलेलं आहे। वांगचुक यांच्या समर्थनार्थ सीजेपीनं हे आंदोलन दिलेलं आहे आणि एकंदरीतच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा ही मागणी जी आहे, ही जी प्रमुख मागणी आहे, याच मागणीला धरून या सर्व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, सध्या काय घडतं तिथे आंदोलन स्थळी? कार्यकर्त्यांची नेमकी काय काय मागणी आहे? कार्यकर्त्यांशी तुझं बोलणं होतंय का?
कार्यकर्त्यांशी बोलणं झालेलं आहे सिद्धेश. आपण बघतोय की त्यांची एकच मागणी आहे की सकाळी आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, सोनम वांगचुक शांततेत आंदोलन करत होते, तर त्यांना तिथनं का घेऊन गेले आणि आता देखील ज्या पद्धतीने दडपशाही करतायत, आम्ही काही गुंड आहोत का, आम्ही देशाचं भवितव्य आहोत आणि आम्ही काय चूक करतोय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतोय, ही आमची चूक आहे का असं ते सांगतायत. मात्र आपण जर बघितलं तर आंदोलनाच्या आधीपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो CSMT स्थानकाबाहेर लावण्यात आलेला होता आणि त्याच आधी त्यांचे जे महत्त्वाचे विद्यार्थी आहेत त्यातले त्यांना देखील डिटेन जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं होतं. यामध्ये काहींना दादर पोलीस स्टेशनला ताब्यात घेण्यात आलं, तर काहींना रमाबाई पोलीस स्टेशन जे आहे, रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशन, तिथे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि आता बाकीच्या पोरांना आणि ज्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळत आहे आणि एकच इथे गोंधळ झालेला देखील पाहायला मिळतोय. मात्र मी म्हणतेय तसं की त्यांचं एकच म्हणणं आहे, आम्ही गुंड नाही आहोत, तर आम्ही या देशाचे भवितव्य आहोत, भविष्य आहोत आणि आमच्या शिक्षणाचा आम्हाला अधिकार आहे, अशा पद्धतीने आम्हाला ताब्यात घेऊ शकत नाही असं सांगितलं जातं. आपण बघतोय की आता पोलीस त्यांना घेऊन चाललेले आहेत बसमधनं आणि ही बस जी आहे ती पुढे आता गेलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच जर बघितलं तर हे आंदोलन कुठेतरी पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला, जसं सकाळी दिल्लीत केलं तसंच आता देखील करतायत असं या विद्यार्थ्यांचं मत आहे. आणि आता एकंदरीतच हे आंदोलन जे आहे ते कुठेतरी संपलेलं पाहायला मिळते. भाग्यश्री, फक्त एकाच ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे का, की मुंबईमध्ये आणखी ठिकाणी ह्या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे? काय माहिती आहे का या संदर्भात? खरं तर एकाच ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र जे काही प्रमुख त्यांचे विद्यार्थी होते जे आंदोलनामध्ये सहभागी होणार होते त्यांना दादर असेल किंवा रमाबाई पोलीस स्टेशनला आधीच डिटेन करण्यात आलं होतं. त्यामुळे अजूनही काही विद्यार्थी आजूबाजूला आहेत का याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र आता जेवढे विद्यार्थी होते तेवढ्यांना सगळ्यांना डिटेन केलेलं आहे पोलिसांनी. खरंय भाग्यश्री, धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.